मुख्यमंत्री फडणवीसांकडून कर्जमाफी योजनेतील 50,000 रुपयांची अट रद्द. महात्मा फुले योजनेतील शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार. विधानसभेत फडणवीसांची घोषणा. महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू. कोणत्याही जाचक अटींशिवाय सरसकट कर्जमाफी द्या. शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी लांबणीवर गेल्यानंतर विरोधक आक्रमक. राज ठाकरे मिमिक्री आर्टिस्ट. मिमिक्रीत गेले असते तर स्टँडअप कॉमेडियनला मार्केट राहिलं नसतं. मुख्यमंत्री फडणवीसांची राज ठाकरेंवर टीका. मित्र असल्यामुळे राजकारणात तर त्यांच्यापासून आम्हाला काही धोका नाही, पण आनंद आहे ते राजकारणात आहे. ते जर मिमिक्रीच्या क्षेत्रात गेले असते तर एकाही स्टँडअप कॉमेडियनला या ठिकाणी मार्केट राहिलं नसतं. खोट्या अफवा पसरवणं हा महाराष्ट्राचा अपमान. 7,000 कोटी वाया गेल्याच्या बातम्या पसरवल्या. त्यांना भाडेकेटट्टू नाही तर मग सुपारीबाज म्हणतो. मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल. हिंदीमध्ये बोललो भाडे के टट्टू. काही लोकांना त्याचे दुःख झालं आणि आता मी भाडे के टट्टू हे माझं वाक्य परत घेतो आणि त्याला सुसंस्कृतपणे भाटक गदर्भ म्हणतो. मी तर काही सुपारीबाजांबद्दल बोललो. मी टोपी फेकली होती. मुख्यमंत्री फडणवीसांची बॉडी लँग्वेज डाऊन होती, मात्र ते केंद्रात जाणार असल्यामुळे त्यांचं भाषण ऐकलं. आदित्य ठाकरेंचा दावा. मुख्यमंत्र्यांचा ग्राउंड कनेक्ट तुटल्याची केली टीका. तेव्हाची बॉडी लँग्वेज मुख्यमंत्री महोदयांची आणि आजची बॉडी लँग्वेज. नंतर मी हा पण विचार केला की मुख्यमंत्री महोदयांचं कदाचित शेवटचं अधिवेशन असेल, त्यानंतर ते केंद्रात जातील, तर थोडं बसूया, ऐकूया. त्यांचा ग्राउंड कनेक्ट हा तुटलेला आहे हे क्लिअरली कळतं. मिसिंग लिंक प्रकल्पावरनं काहींनी अकांड तांडव केला. राज्यातल्या प्रकल्पांची बदनामी म्हणजे राज्याचीच बदनामी. प्रकल्पाचा अपमान हा महाराष्ट्रद्रोह. विधानसभेत उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. तर इथं महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये राहून महाराष्ट्राची बदनामी करणारे कोण? महाराष्ट्रद्रोही म्हणायचं आम्ही त्यांना? हे महाराष्ट्रद्रोह होऊ शकतो. एफआयआर बद्दल सरकारकडनं उत्तर दिलं जात नाही. एआयबीचा रिपोर्ट येण्यासाठी 3 ते 4 वर्षांचा कालावधी लागतो. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार दादांच्या पहिल्या पुण्यतिथीच्या अगोदर एआयबीचा रिपोर्ट येणं आम्हाला अपेक्षित आहे. रोहित पवारांची प्रतिक्रिया. पहिली पुण्यतिथी होण्या अगोदर हा एआयबीचा रिपोर्ट जो 3 ते 4 वर्ष लागतात तो आम्ही एका वर्षात तो नक्कीच त्या ठिकाणी देऊ. म्हणजे पुण्यतिथी होण्याआधी तो एआयबीचा फायनल रिपोर्ट येईल अशी आशा आणि अपेक्षा त्या ठिकाणी आम्ही सर्वजण करतो. अजित पवार विमान अपघात प्रकरणाचं सत्य बाहेर आल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. पुण्यतिथी आधी रिपोर्ट यावा यासाठी प्रयत्न असेल असंही केलं स्पष्ट. तुम्हाला वाटतं तुम्ही पायलटवर करा म्हटलं तो रोहित काय नाव तुझं तो कंपनीचा मालक त्याच्यावर करा म्हटलं. तुम्हाला त्याच्याकरता ही प्रिलिमिनरी इन्क्वायरी लागेल ना. आणि प्रिलिमिनरी जो काही आता जो पहिला रिपोर्ट आला त्याच्या आधारावर करता येतं का? नाही करता येत. त्यामुळे फायनल रिपोर्ट तुम्हाला यावा लागेल. फडणवीसांसोबतच्या मैत्रीवर शिंदेची सभागृहात शेरोशायरी. देवेंद्रजी आणि आमच्यात कितीही काड्या घालण्याचा प्रयत्न केला तरी काही होणार नाही. कोई कितना भी चाहे हम जुदा नहीं होंगे असं म्हणत ठाकरेंना टोला लगावत शिंदेची शेरोशायरी. हम वो नहीं जो दिल तोड़ देंगे, थाम कर हाथ फिर साथ छोड़ देंगे. पानी की तरह ये दोस्ती हमारी, पानी की तरह दोस्ती हमारी. कोई कितना भी चाहे